सर्वत्र नवरात्रीची धामधूम सुरू असताना जळगाव जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडलेली आहे. जळगाव जिल्ह्यातील वाळू माफियांचा हैदोस काही कमी होत नसून विदगावच्या पुढे पुलावर जळगावकडून यावलकडे जाणाऱ्या भरधाव डंपरने जळगावकडे येत असलेल्या चारचाकीला जोरदार धडक दिली. अपघात इतका भयंकर होता की चारचाकी थेट पुलाचा कथडा तोडून खाली कोसळली. अपघातात एक मुलासह आई ठार झाली असून वडील आणि लहान मुलगा गंभीर जखमी झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार जळगाव शहरातील विठ्ठलवाडी परिसरात राहणारे निलेश प्रभाकर चौधरी वय 45 हे धानोरा येथील शाळेत शिक्षक असून पत्नी मीनाक्षी वय 40 या जळगावातील छत्रपती शिवाजी महाराज नगरात असलेल्या पाटणकर शाळेत शिक्षिका आहेत. दोघेही मुलगा पार्थ वय 12 व लहान मुलगा ध्रुव वय 6 यांच्यासह चारचाकी क्रमांक MH19 DV 8032 ने चोपडा येथे नातेवाईकाकडे अष्टमीच्या पूजेसाठी गेलेले होते. रात्री 11 सुमारास जळगावकडे परतत असताना जळगावहून भरधाव वेगाने चोपड्याकडे जाणाऱ्या वाळूच्या भरलेल्या डंपरने समोरून त्यांच्या चारचाकी वाहनाला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की चारचाकी थेट पुलाचा कठडा तोडून खाली नदीच्या काठावर खडकाळ भागात कोसळली. डंपरची पुढील दोन्ही चाके निखळली तर डंपर पुलावर आडवा होऊन सर्वत्र वाळू पसरली. विना क्रमांकाच्या डंपरने दिलेल्या धडकेमध्ये कार चक्काचूर झाली असून सर्व एअरबॅग उघडल्यानंतर देखील कारमधील दोघांचा मृत्यू झाला आहे. अपघातात कारमधील मीनाक्षी चौधरी व त्यांचा मोठा मुलगा पार्थ या दोघांचा जागीच मृत्यू झाला असून निलेश प्रभाकर चौधरी व लहान मुलगा ध्रुव हे दोघे गंभीर जखमी झाले आहे. दोघांना जळगावातील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले असून घटनेची माहिती कळताच नातेवाईक व मित्रपरिवाराने घटनास्थळी आणि रुग्णालयात धाव घेतली. दरम्यान अपघातात वाळूने भरलेला डंपर पुलावर आडवा झाल्यामुळे दोन्ही बाजूने येणारी व जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून चोपड्याकडून जळगावकडे तसेच जळगावहून चोपड्याकडे जाणारी वाहतूक खोळंबली आहे. जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन माहिती जाणून घेतली. घटनास्थळी नागरिकांची व बघ्यांची मोठी गर्दी झाली असून JCB व क्रेनच्या सहाय्याने डंपर बाजूला करण्याचे काम सुरू आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वत्र नदी नाले दुथडी भरून वाहत असताना देखील वाळू येते कुठून आणि या वाळू माफियांना आवर घालणार कोण असा प्रश्न अनेक वर्षापासून अनुत्तरित असून आजही तो प्रश्न कायम आहे. जळगावचे जिल्हाधिकारी, महसूल अधिकारी व पोलीस हे या वाळू माफियांना लगाम घालण्यात सपशेल अपयशी ठरले असून अनेक नागरिकांचे बळी जात असताना देखील याकडे लोकप्रतिनिधी तसेच प्रशासन हे दुर्लक्ष करीत असून त्यांना पाठीशी घालण्याचं काम होत आहे.